ती बाई आणि तो ट्रक माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हतं, की तेवढ्यात माझे लक्ष त्या बॅगेकडे गेले, जी त्या बाईने माझ्या हातात दिली होती. आधी तर मी खूप घाबरले, पण जेव्हा धीर धरून मी जशी बॅगेची चेन उघडली, तेव्हा माझे डोळे मोठेच्या मोठे झाले. कारण त्या बॅगेला तर माझ्या नवऱ्याने दरवाजाला लाथ मारली होती आणि तो माझे केस पकडून मला बाहेरच्या बाजूला ओढत नेण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या किंकाळ्या पूर्ण गल्लीत घुमत होत्या. माझ्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या, कारण त्याने माझे केस खूप घट्ट पकडले होते. असे वाटत होते, की मुळासकट माझे केस उपटून येतील. मी वारंवार त्याचा हात माझ्या केसांवरून हटवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते, पण त्याच्यासमोर माझी ताकद काहीच नव्हती. एवढ्या साऱ्या लोकांमध्ये मला वाचवणारे कोणीच नव्हते. तिथे तर माझी सासू, जाऊ, नणंद, सासरे, दीर सगळे लोकं होते. पूर्ण भरलेलं कुटुंब. पण माझ्या बाजूने कोणीच नव्हते, जे मला वाचवेल. सगळे लोकं आरामात उभे राहून हा तमाशा पाहत होते आणि कोणाच्याही चेहऱ्यावर ना काही दुःख होते ना सहानुभूती. असे वाटत होते जणू मी घरची सून नसून कोणी अशी व्यक्ती आहे जिच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. जिला हवे तेव्हा घरातून काढून टाकावे किंवा काहीही करावे. त्यांना काहीच फरक पडत नव्हता आणि तिथेच त्यांच्यासोबत एक मुलगी उभी होती, जी नवरी बनली होती. तिच्या चेहऱ्यावर एक मोठं गोड हसू होतं आणि हाताला भरभरून गडद मेहंदी लागली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. जो माझ्या मनाला अजून जास्त वेदना देत होता. मी रडत-रडत म्हटले, की "जर मी वांज आहे, तर यात माझी काय चूक आहे?" हे सगळं बोलताना माझा आवाज कापत होता आणि सतत अश्रू वाहत होते. मी वारंवार त्या लोकांकडे भीक मागत होते, पण कोणीही माझे ऐकायला तयार नव्हतं. माझा नवरा म्हणाला, की "आता मी तुला माझ्या घरात ठेवणार नाही, म्हणून निघ इथून. तू तर बंजर जमीन आहे, जिच्यापासून आम्हाला कधीच काही मिळणार नाही. मग आता तुला या घरात ठेवण्याचा फायदा काय?" त्याचे हे शब्द मला खूप टोचत होते. मी त्या माणसाकडे पाहत होते, ज्याच्यासाठी मी माझ्या आयुष्याची कित्येक वर्ष घालवली होती. ज्याच्या आनंदासाठी मी रात्रंदिवस एका पायावर काम करत राहिले, ज्याच्यासाठी मी प्रत्येक त्रास सहन केला, आज तोच माझा अपमान करून मला नाकारत होता. जणू काही त्याच्या आयुष्यात माझ्यासाठी कोणतीच जागा नव्हती. गल्लीतले लोकही स्वार्थी स्वभावाचे होते. ते कोणाच्याही विषयात बोलत नसत, पण हो, तमाशा पाहण्यासाठी नक्की उभे राहत असत आणि म्हणूनच यावेळी ते गल्लीत जमा झाले होते. काही तर एवढे मोठे तमाशेखोर होते, की माझ्या घराच्या दरवाजापर्यंत पोहोचले होते आणि काही भिंतींवरून इकडून-तिकडून डोकावत होते. सर्वांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या आणि सगळे माझ्या लाचारीचा तमाशा पाहत होते. पण कुणीही माझ्या मदतीसाठी पुढे आले नाही. मी ओरडत होते, किंचाळत होते, कारण माझ्याकडे कुठेही जाण्यासाठी जागा नव्हती. ना तर घर असे होते, ना कोणताही असा दरवाजा जो मी खटकवला असता. मी वारंवार माझ्या नवऱ्याकडे दयेची भीक मागत होते, पण त्याच्या मनात माझ्यासाठी अजिबात दया नव्हती. त्याला तर या गोष्टीचीही काळजी नव्हती, की आता माझं या जगात कोणीच नाही. तो मला ओरडत घराबाहेर नेऊन गेला आणि दरवाजा माझ्या तोंडावर बंद केला. मी तिथेच जमिनीवर पडून एकटक त्या बंद दरवाजाकडे पाहत राहिले आणि ते सगळे आवाज माझ्या कानात घुमत राहिले. माझे हात कापत होते, मातीमुळे कपडे खराब झाले होते. आता तो दरवाजा बंद झाला होता, ज्याच्या मागे मी माझ्या आयुष्याची कित्येक वर्ष वाया घालवली होती. या दरवाजाच्या पलीकडे माझा नवरा आता आनंदाने आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी पुढे गेला असेल. कारण आज म्हणूनच तर त्याने दुसरं लग्न केले होते. माझ्या लग्नाला फक्त 3 महिने झाले होते आणि इकडं घरच्या लोकांनी मुलाबाळांविषयी बोलायला सुरुवात केली, की अजूनपर्यंत कोणतीच आनंदाची बातमी का आली नाही? 3 महिने होणे ही काही एवढी मोठी गोष्ट नसते. सुरुवातीला तर मला वाटले, की सगळे लोकं असेच बोलत आहेत. पण हळू त्यांच्या बोलण्याची पद्धत बदलू लागली. कारण आधी ते ही गोष्ट हसून मजेत म्हणायचे, पण नंतर त्यांच्या बोलण्यात विष उतरू लागले. आता तर प्रत्येक गोष्टीत याच गोष्टीचा उल्लेख करू लागले. जेव्हाही घरात कोणी यायचे, तेव्हा हाच प्रश्न असायचा. रोज कोणी ना कोणी मला याची जाणीव करून द्यायचं, की माझी खरी किंमत फक्त मुलामुळेच असेल आणि दुसऱ्या बाजूला माझा नवरा रमेश एवढा लवकर ही जबाबदारी घेण्यासाठी तयारच नव्हता. सत्य तर खरं हेच होते, की लग्नाच्या 1 महिन्यानंतरच या आनंदाच्या बातमीने माझ्या आयुष्यात दस्तक दिली होती. पण माझ्या नवऱ्याने मला औषध दिले आणि म्हटले, की अजून तो या जबाबदारीसाठी तयार नाही. अजून तर माझे लग्न नुकतेच झाले आहे. कमीत कमी काही महिने आरामात राहूया. त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा विचार करू. नवीन लग्न झाले होते म्हणूनच मी त्यावेळी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. कारण मला वाटायचे, की माझा नवरा माझ्यावर खरोखर प्रेम करतो. जेव्हाही तो म्हणायचा, की त्याला माझ्यासोबत आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जगायचा आहे, तेव्हा मला त्याचे बोलणे खरे वाटायचे. म्हणूनच मी कधीच त्याच्याशी कोणताही वाद घातला नाही. पण पुढच्या महिन्यात पुन्हा तेच झाले. त्याने तेच पुन्हा गोष्टीचा पुनरुच्चार केला. जर आता मुलाची जबाबदारी आली, तर मग आपल्या दोघांमधील प्रेम तर संपूनच जाईल.
मी त्याचे बोलणे ऐकायचे तर गप्प बसायचे. पण मला काय माहिती होते, की ही गोष्ट आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख बनते. 3 महिन्यानंतर हळू-हळू माझी सासू आणि बाकीच्या घरच्यांनी बोलायला सुरुवात केली, की कोणतीच आनंदाची बातमी का आली नाही. तेव्हा नवऱ्याने म्हटले, की "चला ठीक आहे, आता घरचे म्हणत आहेत, तर आपण ही जबाबदारी घेण्यासाठी तयारी करू." पण आता कदाचित माझ्या शरीरात काहीतरी बिघाड झाला होता आणि मग असे करता-करता 2 वर्षाचा वेळ निघून गेला. पण माझ्या पदरात काहीच पडले नाही. त्या 2 वर्षात मी न जाणे किती वेळा कडू गोष्टी ऐकल्या. सकाळपासून रात्रीपर्यंत टोमणे ऐकावे लागायचे. कधी सासू काहीतरी बोलायची, तर कधी नणंद माझी थट्टा उडवायची आणि कधी एखादा पाहुणा घरी आला, तर तोही माझ्यावर प्रश्न उपस्थित करून निघून जायचा. मी रोज रात्री रडूनच झोपायचे आणि रोज सकाळी एका आशेने उठायचे, की कदाचित आज एकदा चमत्कार होईल आणि माझे आयुष्य बदलेल. जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो, तेव्हा माझ्या नवऱ्याने आधी 2दा जे काही केले होते, ते सर्व सांगून टाकले. डॉक्टरांनी लक्षपूर्वक गोष्टी ऐकल्या आणि रिपोर्ट पाहिले. मग माझ्याकडे पाहून म्हणाला, की "सध्या तरी असे काहीच दिसत नाहीये, ज्यामुळे यांच्यात काही कमतरता असेल." डॉक्टरांनी स्पष्टपणे ही गोष्ट सांगितली होती. पण तरीही माझ्या नवऱ्याला हेच ऐकू आले, की मी वांझ आहे. हॉस्पिटलमधून परत येताना तो माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. घरी पोहोचताच त्याने स्वतःच्या मनाने रचलेली गोष्ट सर्वांना सांगून टाकली. डॉक्टर नक्की काय म्हणले हे ऐकण्याचा प्रयत्नही कोणी केला नाही. सर्वांनी हेच गृहीत धरले, की चूक फक्त माझी आहे. माझे आई-वडील गरीब होते. माझे बाबा एक मजूर होते. मला आणखीन 4 बहिणी होत्या, ज्या अजून अविवाहित होत्या आणि मी त्या सगळ्यात मोठी होते. आणि म्हणूनच माझ्यावर भयंकर दडपण होते, की जर मोठी बहीण आपले घर नीट संसार करून जगू शकली नाही, तर बाकीच्या 4 बहिणींच्या कपाळावरही हाच डाग लागेल, की या मुली अशाच आहेत. या आधीच कोणासोबत संसार करण्याच्या लायकीच्या नाहीत. म्हणूनच सुरुवातीला मी खूप काही सहन करत आले होते. छळ तर हे लोकं सुरुवातीपासूनच करायचे. त्या घरात आणखीन एक सून होती आणि सोबतीला नणंदही होत्या. पण या सगळ्यानंतरही सर्व काम मलाच करायचे लागायचे. सकाळी सगळ्यात आधी मला उठावे लागायचे. रात्री सगळ्यात शेवटी मीच झोपायचे. सर्वांचे कपडे धुणे ही माझी जबाबदारी होती. प्रत्येक सदस्याच्या गरजेची काळजी घेणे ही माझ्याच डोक्यावर होते. पण त्या घरात कधीच माझ्या कष्टाची काही कदर झाली नाही आणि आता तर जणू या गोष्टीवरून सर्वांना माझ्या विरुद्ध बोलण्याचे बहाणे मिळाले होते. ते लोकं इतक्या खालच्या पातळीवर घसरले, की त्यांनी माझे नाव वांज मानसी असे ठेवून दिले. आता मला कोणीही फक्त मानसी म्हणून हाक मारत नव्हते. सगळीकडून फक्त हेच शब्द यायचे ज्याने माझे हृदय तुटून टाकायचे. पण त्या घरात माझ्या अश्रूंची काहीच किंमत नव्हती. मी गप्प राहून सगळं सहन करत राहिले, कारण मला आशा होती की कदाचित एक दिवस सत्य सर्वांसमोर येईल आणि मलाही या घरात माणूस समजली जाईल. बस मग काय, माझ्या नवऱ्याला तर संधीच मिळाली आणि त्याने दुसरीकडे चक्कर चालवलं आणि त्या बाईसोबत आपले नाते पुढे वाढवले. सुरुवातीला मला फक्त संशय होता, कारण कधी तो उशिरा घरी यायचा, कधी फोन आला की तो लगेच खोलीतून उठून बाहेर निघून जायचा, कधी विनाकारण माझ्यावर ओरडत सुटायचा, किंचाळायचा. पण तोपर्यंत मला पूर्ण सत्याचा अंदाज आला नव्हता. तर इकडे पूर्ण कुटुंबाला या सगळ्याबद्दल माहिती होते, फक्त मलाच काही सांगितले गेले नव्हते. नंतर मला जाणीव झाली की मी या घरात राहूनही सगळ्यात जास्त बेखबर होते. रमेशच्या आयुष्यात कोणीतरी दुसरी बाई आली आहे आणि तिच्यासोबत त्याचे काही नाते आहे, हे सगळे जाणत होते. पण मला कुणीच काही सांगितले नाही. आणि ज्या दिवशी माझ्या नवऱ्याने आपल्या आईला हे सांगितले, की बाई गरोदर आहे, तेव्हा माझ्या सासूने सांगितले, की तू तिच्याशी लग्न करून घे. जेव्हा मला ही गोष्ट समजली, नंतर मी विचार करू लागले, की हे लोकं कसे आहेत? जेव्हा मी हा आनंद देऊ शकले नाही, तेव्हा सगळी चूक माझी काढली गेली. पण जेव्हा ती दुसरी बाई गरोदर राहिली, तेव्हा कोणीही एकदाही मागे वळून विचारले नाही, की हे सगळे का केले? कोणीही त्याला चुकीचे म्हटले नाही, की वाईट म्हणले नाही. उलट तिच्यासाठी दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू केली. आणि यावेळी माझ्या नवऱ्याने जे आजपर्यंत माझ्यासोबत करत आला होता, ते त्या बाईसोबत केले नाही. जिचे नाव आरोही होते, आई बनण्याची आनंदाची बातमी मिळाली. लगेच माझ्या नवऱ्याने तिच्याशी लग्न केले आणि त्याच दिवशी मला घरातून बाहेर काढून दिले. आता मी रस्त्यावर उभी होते. माझे डोळे सुजले होते, अश्रूंनी गाल भिजले होते, हात कापत होते. ना माझ्याकडे कोणती बॅग होती, ना कपडे, ना दागिना, इतर काही सामान. मी फक्त माझ्या रिकाम्या अस्तित्वासोबत त्या गल्लीत उभी होते, जिथे काही क्षणापूर्वी मी स्वतःला त्या घराची सून समजत होते. गल्लीतले लोक माझ्याकडे पाहत होते. काही जण हळूहळू कुजबुजत होते. मलाही वाटत होते, की हे लोक माझ्याकडे पाहून हाच विचार करत असतील, जेव्हा मुलं-बाळ होणार नाहीत, तेव्हा सगळे तर होणारच ना. कारण एक माणूस मुलासाठीच तर लग्न करतो. जेव्हा स्त्री मुलाचा आनंद देऊ शकत नाही, तेव्हा तिला घरात का ठेवतील? हीच या समाजाची विचारसरणी आहे आणि म्हणूनच हा समाजही माझ्या विरुद्ध होता. माझ्या बाजूने नव्हता. मी एकटी उभी राहून विचार करत होते. एका स्त्रीला अशा प्रकारे घरातून बाहेर काढून देणे हा अन्याय आहे. असे काही नाही, की एकदाही म्हटले नाही, हिच्याकडे राहण्याची जागा नाही, कुठे जाईल? कोणीही असं काही म्हटलं नाही, ही चुकीची आहे, असेही कोणी एकदाही विचारले नाही. माझ्या नवऱ्याकडे देवाने दिलेले सगळे काही होते.
त्याच्याकडे एक नाही 2-2 घरं होती. दोन्ही घरे त्याचीच होती, पण वेगवेगळी बांधलेली होती. कारण माझ्या नवऱ्याच्या वडिलांनी 2 लग्न केली होती आणि त्यांनी 2 घरे एकत्र बांधली होती, जेणेकरून आपल्या दोन्ही पतींना एकत्र ठेवता येईल. दोन्ही घरांच्या मध्ये एक दरवाजाही होता, जो छताच्या वरून जात असे. तो दरवाजा पार करून एका घरातून दुसऱ्या घरात जाता येत असे. दोन्ही घरे वेगळी असूनही एकमेकांशी जोडली होती. माझ्या सासऱ्यांची जी दुसरी पत्नी होती, तिला फक्त एक मुलगी होती आणि नंतर ती आपल्या मुलीसोबत घेऊन निघून गेली. त्यानंतर ते दुसरे घर बहुतांश रिकामेच असायचे. घराचे लोक तिथे येत जात असत, पण तिथे कोणी राहत नसे आणि त्यात सामान ठेवून देत. कधी एखादा पाहुणा आला तर त्याला तिथं उतरवत असत, नाही तर जास्त तर ते बंदच असायचं. मी विचार करू लागले की आता रमेशच्या दुसऱ्या लग्नाचा आनंद साजरा केला जात असेल. आरोहीला नव्या नवरीसारखे सगळेजण तिच्या येण्याबद्दल आणि येणाऱ्या बाळाबद्दल बोलत असतील, ज्यामुळे काही क्षणात तिने सर्वांच्या नजरेत स्वतःची जागा बनवली. पण माझे काय? माझे तर आयुष्यच उद्ध्वस्त झाले होते. मी रस्त्याच्या कडेला उभी होते. मला समजत नव्हते की आता कुठे जाऊ. मी माझ्या माहेरी जाऊ शकत नव्हते, कारण जर मी तिथे गेले असते, तिथे जाऊन सांगावे लागले असते की मला घरातून काढून दिले आहे आणि म्हणूनच मला तुमच्याकडे ठेवा. पण मला माहित होते की लोक कधीच काय करणार नाहीत, कारण आधीच त्यांनी माझे लग्न खूप घाईघाईत उरकून होत दिले होते आणि आधीच हे अनुभवले होते की त्यांच्यासाठी मी एक ओझं आहे. किंबहुना मी माझ्या सगळ्यात बहिणी आणि माझ्या आई वडिलांसाठी ओझंच होत्या. त्यांना फक्त याच्याशी घेणं देणं होते की जसे तसे एकाचे लग्न झाले की बाकीचेही करून टाकावे. जी व्यक्ती स्वतःच्या आई वडिलांसाठी ओझे असेल, ती त्यांना पुन्हा आपल्याकडे का ठेवून देईल? म्हणूनच मला परत जायचे नव्हते. आपल्या सासरून निघून जाणे हेच खूप मोठे दुःख असते. पण जरीही माहेरून काढून दिले गेले असते, माझ्याकडे जिवंत राहण्याची कोणती आशा उरली नव्हती. जर या पूर्ण जगात खरोखर एखादी गोष्ट स्वतःची होती, तर ती फक्त माझी अब्रू, माझी इज्जत आणि आज तीही लोकांच्या तमाशाने मध्ये पायदळी तुडवली गेली होती. मी शून्य नजरेने तो दरवाजा बंद पाहत होते. पहिल्यांदाच मला जाणीव झाली की इतकी सगळी माणसं सोबत असतानाही माणूस किती एकटा असू शकतो. संध्याकाळ होत आली. घरच्या अगदी पाठीमागे जे स्टेशन होते, मी तिथे जाऊन बसले. लोक येत जात होती. कोणीतरी आपल्या घरी परतत होतं, तर कोणी नवीन शहराकडे निघालं होतं. प्लॅटफॉर्मवर सतत वर्दळ सुरू होती. ट्रेन आली होती, आवाज व्हायचा. ट्रेन गेली की काही क्षणासाठी शांतता पसरायची. माणूस हा वेगवेगळ्या मुक्कामांचा एक प्रवासी आहे. पण आता माझा कोणताही मुक्काम नव्हता ना कोणती माझी मंजिल नक्की काय होती, मला काय समजत नव्हते. मी एका बाकावर बसून समोरच्या रेल्वे रुळाकडे पाहत होते. सूर्य हळूहळू मावळत होता आणि आकाश आपला रंग बदलत होते. वेळ निघून जात होती, पण आयुष्य जणू थांबले होते. समजत नव्हते की काय करू, कुठे जाऊ. ना जवळ पैसे होते, ना राहण्याचे ठिकाण, ना अशी कोणती व्यक्ती जी मला फोन करून सांगावे, मला तुझ्याकडे बोलून घे. बराच वेळ तिथे बसून राहिल्यानंतर मी पुन्हा त्याच गल्लीत परत आले. इकडे तिकडे गल्लीमध्ये फिरत राहिले. कधी एका बाजूला जायचे, कधी दुसरीकडे पावले पडत होती. पण मी कुठे चालले आहे मला याची माहिती नव्हती. माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न होता की कोणाकडे मदत मागू, काय करू, कुठे जाऊ. तेवढ्यात मला एक झोपडी दिसली, जी पूर्णपणे रिकामी होती. त्याच्या बाहेर एक मुलगा बसला होता, जो लिंबू पाणी विकत होता. त्याच्याजवळ एक पोते पडले होते आणि एक थोडा वेळ तिथं आराम करत होता. मी त्याच्याजवळ गेले आणि विचारले, झोपडी कोणाची आहे? त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, एका मजुराची होती, पण 2-3 महिन्यापूर्वीच या जगातून निघून गेला. मी झोपडीकडे पाहू लागले, जी जुनी कपडे आणि पोत्यांनी बनलेली होती, ज्यामध्ये जागोजागी दुरुस्ती केलेल्या खुणा होत्या. छप्परही फारसे मजबूत दिसत नव्हते. मी पुन्हा विचारले, ही झोपडी कोणाची आहे? तो हळूच हसला आणि म्हणाला, झोपडी सुद्धा कधी कोणाच्या मालकीची असते का? याला तर कधी कोणी इथे बांधतं, तर कधी कोणी तिथे बांधतं. मी काही वेळ गप्प राहिले. मग मी विचारले, याबद्दल विचारण्यासाठी इथे कोणी येणार तर नाही ना? त्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि मग म्हणाला, इथे कोणी येत नाही का? तुम्ही का विचारत आहात दीदी? चेहऱ्यावरून आणि कपड्यावरून मी सुद्धा दिसायला वाईट वाटत नव्हते. जरी कपडे थोडे खराब झाले होते, तरी हे स्पष्ट दिसत होते की मी रस्त्यावर राहणारी बाई नाही. म्हणूनच त्यालाही जाणून घ्यायचे होते की मी हे सगळं का विचारत आहे. मी हळूच म्हणले, मला राहण्यासाठी जागा हवी आहे. माझे बोलणे ऐकून तो डचकला. त्याने लगेच विचारले, तुमचे काही घर नाही का? मी नजरा खाली करून नकार दिला. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, का? माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. मग मी हळूच म्हणले, तुला समजणार नाही. तो शांत झाला. कदाचित त्याने हे जाणवले होते की माझ्या मनात असे काहीतरी दुःख आहे, जे मी सांगू इच्छित नाही. काही वेळानंतर तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही इथे राहा, काही अडचण येणार नाही. मी सुद्धा इथे जवळच राहतो. हे ऐकून त्याचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते. फक्त मान डोलवली आणि झोपडीच्या आत निघून गेले. आत पोहोचताच माझी नजर एका गादीवर पडली, जी जमिनीवर पडली होती. एका बाजूला छोटासा चुला होता आणि सोबत 2-3 भांडेही ठेवली होती. एका कोपऱ्यात पाण्याचा डबा ठेवला होता. बस एवढंच काय, ते पूर्ण संसार त्या झोपडीत. मी एका बाजूला बसले, चहूबाजूला पाहू लागले.
कधी विचारही केला नव्हता की मी अशा ठिकाणी राहीन. काही दिवसांपूर्वी मी एका भरल्या-पुरल्या घरात राहत होते. माझी स्वतःची खोली होती, कपाट होते, कपडे होते, एक रोजचे ठरवलेले आयुष्य होते आणि आज मी एका अनोळखी झोपडीत बसले होते. माझी हिंमत पूर्णपणे संपली होती. मी एका मानसिक धक्क्यातून जात होते. इतक्या कमी वेळात माझे पूर्ण आयुष्य बदलून गेले होते. मला असे वाटत होते की जणू माझा विचार करण्याची आणि समजून घेण्याची ताकद उरली नाही. माझे डोके अगदी बधीर झाले होते. ना मी भविष्याचा विचार करू शकत होते, ना माझ्या भूतकाळाला समजून घेऊ शकत होते. चुपचाप बसून छपराकडे पाहत होते. मला समजत नव्हते की मी जे करत आहे ते योग्य आहे की नाही. तर सत्य हे होते की मी काय करत आहे हे माझे मलाच समजत नव्हते. मी फक्त थकले होते. इतके थकले होते की त्यावेळी मी तुटलेली झोपडी सुद्धा मला एखाद्या महालापेक्षा कमी वाटत नव्हती. कारण कमीत कमी तिथे बसून मी लोकांच्या नजरेत तर लपून होते. रात्री कशीबशी मी तिथेच झोपले. फक्त डोळे बंद करून पडून राहिले होते. उकाडा खूप जाणवत होता. त्या झोपडीचे छप्पर दिवसभरच्या उन्हाच्या तापामुळे एखाद्या भट्टीसारखे गरम झाले होते. आत हवा येण्याचा कोणताही मार्ग नव्हता. मला सतत घाम सुटत होता. मी कधी कूस बदलायचे तर कधी उठून बसायचे. वरून डास वेगळेच चावत होते. ते कानाजवळ येऊन गुणगुण करायचे तर कधी माझ्या हातपायावर चावायचे, ज्यामुळे मला प्रचंड खाज सुटायची. मी वारंवार त्यांना हटवायचे, पण थोड्या वेळात ते पुन्हा परत यायचे. या सगळ्या अडचणींपेक्षा माझ्या डोक्यात चालणारा विचार मला जास्त त्रास देत होते. मी ते दिवस आठवत होते जे लग्नाच्या सुरुवातीला मी माझ्या नवऱ्यासोबत घालवले होते. मला आठवत होते तेव्हा रमेश पहिल्यांदा माझ्यासाठी रसमलाई घेऊन आला होता. तेव्हा तो कामावरून परत यायचा, तेव्हा मला हाक मारायचा. तो माझी आवड-निवड विचारायचा आणि छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा. त्यावेळी मला वाटायचे की त्याचे प्रेम कधीच कमी होणार नाही. मला विश्वास होता की तो नेहमी माझी काळजी घेईल. मी हेच समजत होते की या जगात जर माझे कोणी स्वतःचे असेल तर तो रमेश आहे. पण त्या अंधाऱ्या छपराकडे पाहताना मला पहिल्यांदा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि कडू धक्का समजत होता. स्त्रिया खूप मूर्ख असतात. लग्नाच्या सुरुवातीला त्या आपल्या नवऱ्याच्या आकर्षणाला खरे प्रेम समजत बसतात. त्यांच्या जवळीकीला प्रेम समजतात आणि त्यांच्या काही चांगल्या शब्दांना आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाचे वचन मानून घेतात. पण जोपर्यंत सत्य समोर येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मी रमेशबद्दल विचार करत राहिले. जोपर्यंत मी नवी नवरी होते तोपर्यंत त्याच्यासाठी मी खूप खास होते. त्याचे पूर्ण लक्ष फक्त माझ्यावर होते. आणि मग वेळ बदलली आणि जेव्हा खेळणे जुने झाले तेव्हा ते तोडून टाकण्यात आले. मी त्याच्यासाठी एक जुने खेळणे होते, आता तो नवीन खेळणे घेऊन आला होता. हा विचार करून करून माझे मन जळत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला समजत नव्हते की आयुष्यात पुढे काय करू, उद्या काय होईल, 1 महिन्यानंतर काय होईल आणि 1 वर्षानंतर मी कुठे असेल. या प्रश्नांची माझ्याकडे कोणतीच उत्तरे नव्हती. याच अवस्थेत आणि थकव्यात न जाणे कधी माझा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सूर्य उगण्यापूर्वीच माझे डोळे उघडले. झोपडीच्या बाहेर लोकांचे आवाज यायला सुरुवात झाली होती. मी बाहेर आले तर जग आपल्या गतीने चालत होते. लोक कामावर जात होती, दुकाने उघडत होती, मुले इकडे तिकडे धावत होती. फक्त माझेच आयुष्य जे विखुरले गेले होते. मी हळूहळू चालत गल्लीत पोहोचले तर माझी नजर एका तंदुरीवर पडली, जिथे एक बाई उभी राहून भाकऱ्या रोट्या शेकत होती. तिच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. ती एका हाताने रोटी पसरवायची आणि दुसऱ्या हाताने तंदूरमध्ये वाढायची. सोबत ती पिठाचे गोळे सुद्धा बनवत होती. पाहून समजत होतं की तिला खूप त्रास होत आहे, कारण काम खूप जास्त होते आणि ती एकटीच होती. मी काही वेळ उभी राहून तिला पाहत राहिले. मग हिंमत करून तिच्याजवळ गेले. मी म्हणाले, "मी तुमच्यासोबत काम करू शकते का?" तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि मग डोक्यापासून पायापर्यंत मला निहाळू लागली आणि म्हणाली, "तू माझ्यासोबत काम करणार? तू तर चेहऱ्यावरून कामवाली वाटतच नाहीस." मी कमी आवाजात म्हणले की मी खूप हताश आहे. माझ्या आवाजात अशी लाचारी होती की कदाचित लगेच समजेल की माझी परिस्थिती चांगली नाही. तिने काही वेळ विचार केला आणि म्हणाली, "ठीक आहे, अ, की तू पीठ मळत जा आणि पिठाचे गोळे बनवून देत जा. मी तुला एका दिवसाचे ₹300 देईल." मी लगेच तयार झाले, कारण त्यावेळी ₹300 सुद्धा मला एखाद्या लॉटरीपेक्षा कमी वाटत नव्हते. त्या दिवसापासून मी तिच्यासोबत काम करू लागले. कडक उन्हात तंदूरजवळ उभे राहणे सोपे नसते. तंदूरची आग वेगळीच भाजून काढायची आणि वरून सूर्य वेगळीच आग ओकत होता. कित्येकदा असे वाटायचे की चेहरा होरपळून निघेल. माझा हात सतत पिठात बुडलेला असायचा. पूर्ण दिवस याच कामात निघून जायचा. मी नेहमी माझा चेहरा झाकून ठेवत असे. मला भीती वाटायची, कुठे कोणी मला ओळखू नये, कुठे कोणाची नजर माझ्यावर पडू नये, कुठे माझ्या सासरच्या लोकांना समजायला नको की मी कुठे आहे. ती बाई मला एक वेळचे जेवणही द्यायची आणि ₹300 सुद्धा द्यायची. काही दिवसात माझी तिच्याशी चांगली ओळख होऊ लागली. एक दिवस न जाणे का मी तिला माझी पूर्ण कहाणी सांगून टाकली. मी बोलत गेले आणि ती गप्प राहून ऐकत राहिली. जेव्हा मी थांबले तेव्हा तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली की आजकाल सगळीकडे हेच चालले आहे. कोणताही माणूस प्रामाणिक राहिलेला नाही आणि स्त्रिया या सगळ्या अडचणींचा बळी ठरत आहेत. मग तिने आपल्या हाताने कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाली, "तुला काय वाटते, आज मी इथे का उभी आहे? माझा नवरा सुद्धा एका दुसऱ्या बाईच्या नादात पळून गेला. मला 4 मुले आहेत. त्यांचे पोट भरण्यासाठी काही ना काहीतरी करावेच लागते ना." तिच्या डोळ्यात
एक वेगळाच थकवा होता. असा थकवा जो वर्षाच्या कष्टानंतर निर्माण होतो. मग ती म्हणाली, की "देवाचे आभार मान, की तुला मुले नाहीत. नाहीतर विचार कर तू त्यांना कसं सांभाळलं असतंस?" मी शांत झाले आणि मनातल्या मनात विचार करू लागले, की हिचे बोलणे काही अंशी बरोबरच आहे. जर माझ्यासोबत एक मुलंही असते, तर कदाचित माझ्या अडचणी अजून वाढल्या असत्या. आता कमीत कमी खाण्यापिण्याची सोय तर होत होती. रोजचे ₹300 मिळायचे आणि एका वेळचे जेवणही मिळायचे. पण रात्री जेव्हा मी परत माझ्या झोपडीत यायचे, तेव्हा मन पुन्हा घाबरू लागायचे. सूर्य बुडताच आजूबाजूला शांतता पसरायची. हवा सुटली की झोपडीच्या भिंती हलू लागायच्या. कोणी लांबून जरी गेले तरी त्यांच्या पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू यायचा. मी गादीवर पडायचे आणि झोप यायची नाही. वारंवार हीच भीती सतावत राहायची की कुठे कोणी आत न यावं, कोणी रात्रीच्या अंधारात झोपडीचा पडदा बाजूला करून आत न घुसो. कारण आता माझ्याकडे असा कोणताही दरवाजा नव्हता जो मी आतून बंद करू शकेल, ना असा कोणताही माणूस होता जो माझ्या सुरक्षेसाठी माझ्यासोबत उभा राहू शकेल. मी रोज रात्री याच भीतीपोटी डोळे बंद करायचे आणि जराही चाहूल लागली की डचकून उठून बसायचे. मी खूप जास्त कष्ट करायचे. आधी त्या बाईसोबत ते काम करत राहिले. त्यानंतर लोकांच्या घरांमध्ये सुद्धा कामं करायला सुरुवात केली. मी सकाळ-सकाळी उठून जायचे. कधी कोणाची भांडी घासायचे, कधी कोणाचे कपडे धुवायचे, कधी झाडू फरशी करायचे, तर कधी स्वयंपाक बनवत मदत करायचे. सुरुवातीला माझ्या हाताला फोड यायचे. शरीर थकवाने गळून जायचे. पण मला माहीत होते की जर मी थांबले तर भूक मला जगू देणार नाही. म्हणूनच मी स्वतःला कामात झोकून दिले. दिवस महिन्यात बदलत गेले आणि महिने वर्षात. मी थोडे-थोडे पैसे साठवत राहिले. कधी स्वतःची कोणतीही इच्छा पूर्ण केली नाही. कधी स्वतःसाठी एखादा कपडाही खरेदी केला नाही. कधीही विनाकारण पैसे वाया घालवले नाहीत. माझ्या डोक्यात फक्त एकच ध्येय होते की मला कोणाची नोकरी करायची नाही. बस स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. अखेर एक दिवस माझ्याकडे इतके पैसे जमा झाले की मी माझा एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकू. पण मग एक हातगाडी खरेदी केली, एक मोठी कढई घेतली, काही भांडे घेतली आणि समोसे आणि भजी बनवायचे सामान घेऊन आले. सुरुवातीच्या दिवसात मला खूप भीती वाटायची, की विचार करायची जर माझ्या हाताने बनवलेल्या गोष्टी विकल्या गेल्या नाहीत तर काय होईल? तर जर काही नुकसान झाले तर काय होईल? पण देवाने माझ्या व्यवसायात प्रगती दिली. माझ्या हाताला चव होती, ज्याने कोणी एकदा माझ्या हातचे समोसे भजे खाल्ले, तो पुन्हा खायला नक्की यायचा. इतकेच नाही तर लोकं आपल्या मित्रांनाही सोबत घेऊन येऊ लागले. काही लोकं ऑफिसमधून घरी परतताना माझ्याकडे थांबायचे, काही मुले शाळेतून येताना समोसे घ्यायची, काही स्त्रिया संध्याकाळच्या वेळी भजी पॅक करून घेऊन जायच्या. माझे काम हळू छान चालू लागले. मी माझा चेहरा नेहमी एका मोठ्या दुपट्ट्याने नीट झाकून ठेवत असे. फक्त माझे डोळे दिसायचे, कारण मला वाटत नव्हते की कोणीही माझ्यावर कसलीही नजर टाकावी. मी चुपचाप आपले काम करायचे आणि संध्याकाळी घरी परत यायचे. आता मी 3 वर्षापासून हे काम करत होते. ज्या दिवशी माझ्या नवऱ्याने मला घरातून काढून टाकले, त्या 3 वर्षापूर्वीच्या मानसीमध्ये आणि आजच्या मानसीमध्ये खूप मोठा फरक पडला होता. आधी मी इतरांच्या निर्णयावर जगत होते, आता मी माझ्या कष्टावर जगत होते. आधी मी प्रत्येक वेळी रडत असायचे, आता कमीत कमी स्वतःच्या पायावर उभी होते. आता मी झोपडीत नाही तर एका छोट्या खोलीत राहत होते. ही जागा त्या झोपडीपेक्षा थोडी बरी होती. भिंतीवर दमटपणाचे डाग होते, छप्परही फारसे सुरक्षित नव्हते, पण कमीत कमी सुरक्षितता तर होती. एक छोटासा पंखा होता. मी माझे सगळे सामान एका बाजूला लावून ठेवले होते. रात्री दरवाजा बंद करून झोपी जायचे. माझ्यासाठी ही जागा एखाद्या मोठ्या खुपशीपेक्षा कमी नव्हती. मी सुट्टी सुद्धा साजरी करायची. आठवड्यातून एक दिवस गाडी लावत नसते. त्या दिवशी माझ्या पूर्ण आठवड्याच्या कमाईतून थोडे पैसे काढायचे आणि शहरात फिरायला निघायचे. कधी काहीतरी चांगली गोष्ट खायचे, कधी ज्यूस प्यायचे, कधी पार्कमध्ये जाऊन बसायचे, तर कधी मार्केटमध्ये लोकांना येताना जाताना पाहायचे. आता मला एकटी राहण्याची सवय होत होती. म्हणतात ना, की स्त्रीला तेव्हा एकटेपणाची मजा येऊ लागते, तेव्हा तिला कोणाच्या साथीची गरज उरत नाही. कदाचित मी सुद्धा त्याच टप्प्यावर पोहोचले होते. पण आज सुद्धा माझ्या मनात एक कमतरता होती, कारण एक घर संसार थाटून बसलेली स्त्री आणि रस्त्यावर कष्ट मजबुरी करणारी स्त्री यामध्ये खूप मोठा फरक असतो. मी माझ्या आयुष्याशी लढत होते, पण कित्येकदा रात्री माझे मन अजूनही भरून यायचे. असं म्हणतात ना, की देव ज्या परिस्थितीत ठेवेल त्याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत. मी सुद्धा हाच विचार करून स्वतःला सावरून घ्यायचे. एक दिवस दुपारची वेळ होती. उकाडा खूप जास्त होता. मी माझ्या गाडीजवळ उभी राहून भजी विकत होते. कढईत तेल ओतत होते. लोकं येत जात होती. कोणी समोसे घेत होतं, कोणी भजी. मी माझ्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात एक बाई माझ्या दिशेने आली. तिचे वय 45 वर्षाच्या आसपास असावे. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिचा श्वास खूप जास्त भरून आला होता. तिने एक मोठी बॅग आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवली, जणू काही त्यात जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असावी. ती थेट माझ्यापाशी येऊन थांबली. तिची अवस्था खूप खराब होती. ती धापा टाकत म्हणाली, "मला मदत करा. प्लीज, प्लीज मदत करा." मी चक्रावून गेले. मी विचारले, "काय झाले?" तिने घाबरून मागे पाहिले आणि मग म्हणाली, "ते ते लोकं माझ्या मागे आहेत. त्यांना समजले आहे. ही माझ्या आयुष्यभराची कमाई आहे. याला तुझ्याकडे ठेव. मी थोड्या वेळानंतर येऊन तुझ्याकडनं घेऊन जाईन." तिने लगेच बॅग माझ्याकडे वाढवली. "हे काय चालले आहे हे मला
काहीच समजत नव्हते. पण तिच्या डोळ्यात एवढी भीती होती, की मी नकार देऊ शकले नाही. मी लगेच बॅग घेतली आणि गाडीच्या खालच्या भागात लपवून ठेवली. मी विचार केला, की चलो ठीक आहे, काही हरकत नाही. मी सुद्धा संकटातून गेले होते, म्हणून दुसऱ्यांचे संकट समजू शकत होते. जसं त्या बाईने सुटकेचा श्वास घेतला आणि ती मागे वळून रस्ता ओलांडू लागली. पुढच्याच क्षणी सगळे काही बदलून गेले. एक मोठा ट्रक खूप वेगाने आला आणि तिचा एक भयानक अपघात झाला. लोकं किंचाळले. ती बाई ट्रकला धडकली. सगळे एका क्षणात झाले. ती रस्त्यावर पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. मी तर थक्कच झाले. माझे हातपाय कापू लागले. काही सेकंदापूर्वी जी बाई माझ्यासोबत उभी राहून बोलत होती, ती आता या जगात नव्हती. माझा तर विश्वासच बसत नव्हता. मी एकेकी रस्त्याच्या दिशेने धावले. थोड्याच वेळात तिथे लोकं जमा होऊ लागले. कोणी ट्रकवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, कोणी फोन काढला, कोणी ओरडण्यास सुरुवात केली. मी पाहिले की जे लोकं तिच्या मागे होते ते सुद्धा दिशेने आले. त्यांनी बाईला जमिनीवर पडलेले पाहिले. मग एकमेकांकडे पाहिले आणि ती जिवंत राहिली नाही हे पाहून निघून गेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हावभाव होते. जणू काहीतरी कोणीतरी खास हेतूने आले होते. पण आता तो हेतू पूर्ण झाला होता. त्या बाईची बॅग तर माझ्याकडे होती. ती अजूनही माझ्या गाडीच्या खाली लपलेली होती. मी सुद्धा बाकीच्या लोकांसोबत त्या बाईला उचलण्यात मदत करू लागले. थोड्याच वेळात तिथे ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्ससोबत आलेले कर्मचारी खाली उतरले. त्यांनी तपासणी केली, पण ती बाई जिवंत नाही. हे सर्वांनाच माहिती होते. तिच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नव्हती. मग तिला सावधगिरीने ॲम्ब्युलन्समध्ये झोपवले गेले. तिच्यासोबत खूप वाईट झाले होते. कदाचित ती बाई सकाळी आपल्या रोजच्या साध्या कामात व्यस्त असेल. तिला अंदाजही नसेल की फक्त काही तासानंतर तिचे आयुष्य संपून जाईल. त्याच वेळी मी याच धक्क्यात होते की ती काही सेकंदात या जगातून निघून गेली. माझे डोके वारंवार त्याच दृश्याकडे जात होते. तिचे ते घाबरलेले डोळे, तिची ती कापती अवस्था, तिने छातीची घट्ट धरलेली बॅग आणि अचानक तिचे रस्त्यावर पडणे. बॅगेबद्दल मला हे माहीत तर नव्हते की माझ्याकडे काय आहे, पण त्याच्या आत काय असू शकते याचा विचार अजून केला नव्हता. त्यावेळी माझ्या मनात फक्त एकच दृश्य रेंगाळत होते, एक जिवंत माणसं कायमचे या जगातून निघून जाणे. मी माझे काम संपवून घरी गेले. गाडी घेऊन मी आपल्या जागेवर उभी गेले. नेहमीप्रमाणे मी तिला साखळीने लोखंडाच्या एका मजबूत खांबाला बांधून टाकले, जेणेकरून कोणी ती चोरू नये. मग मी माझ्या रोजच्या कमाईचे पैसे घेतले आणि आपले सामान आवरले आणि ती बॅगही उचलली. बॅग इतकी जड होती की मी काय सांगू. ती उचलताना माझ्या दोन्ही हातांना खूप वेदना होऊ लागल्या होत्या. कित्येकदा मला ही एका हातातून दुसऱ्या हातात बदलत लागली होती. मी रस्त्याभर हाच विचार करत राहिले, अखेर त्याच्या आत असे काय आहे जे इतके जड आहे. घरी पोहोचून मी आधी तर आतून दरवाजा बंद केला. मग माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे मी अंघोळ केली, कपडे बदलले, जेवण केले आणि मग काही वेळ शांतपणे बसून, पण माझ्या नजरा वारंवार त्या बॅगकडे जात होत्या. शेवटी मी हिंमत गोळा केली आणि बॅग आपल्यासमोर ओढून घेतली. मला वाटत होते की त्यात कपडे असतील किंवा कदाचित अशी एखादी गोष्ट असेल जी त्या गरीब बाईसाठी खूप मौल्यवान असू शकते. पण जशी मी बॅग उघडली, माझे श्वास गळ्यातच अडकले. एका क्षणासाठी तर मी दगडासारखी बनून बॅगेच्या आत पाहत राहिले. माझ्यासमोर जे दिसत होते त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. त्याच आज 8 नोटांचे बंडल भरलेले होते. इतके सारे पैसे होते. इतके पैसे जर मी मोजायला बसले असते तर कदाचित माझा पूर्ण आठवडा निघून गेला असता. माझे हातपाय कापू लागले. हृदय वेगाने धडधडू लागले. मला माझी धडधड कानात ऐकू येत होती. आणि असे नव्हते की तिथे फक्त पैसेच होते. त्या नोटांच्या पुड्यांच्या मध्ये सोन्याची काही बिस्किटं ठेवली होती. ते चमकणारे अस्सल सोने होते. मी आयुष्यात कधीही एकाच वेळी इतके जास्त सोने पाहिले नव्हते. आजकाल सोन्याचा भाव किती वाढला आहे आणि हे तर प्रत्येक जण जाणतो की मी एक बिस्किट उचलून पाहिले, त्याचा थंडपणा आणि माझी बोटे अनुभवत होती. मला असे वाटत होते जणू मी स्वप्न पाहत आहे. अचानक माझे कान बधीर झाले. कोणताही आवाज ऐकू येणे बंद झाले. खोली फिरल्यासारखी वाटू लागली. मी कित्येकदा माझे डोळे मिचकावले. मी स्वप्न तर पाहत नाही ना. स्वतःच्या हाताला चिमटा काढला, पण मी तर जागीच होते. आता मला समजत होते की ते इतके सारे लोक त्या बाईच्या मागे का धावत होते. कारण इतक्या संपत्तीसाठी तर कोणीही वेडे होऊ शकते. पण त्या क्षणी माझ्या मनात अजून जास्त भीती निर्माण झाली. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की ती बाई ती संपत्ती वाचवण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावून बसली होती. तर कोणाला हे समजले असते का ही बॅग माझ्याकडे आहे तर माझाही जीव धोक्यात आला असता. म्हणून मी निर्णय घेतला की या रहस्याबद्दल कोणालाही काहीच समजायला नको. काही दिवसांपर्यंत मी गप्प राहून विचार करत राहिले की आता काय करायचे. मग एक दिवस मी माझ्या जुन्या घराच्या जवळून गेले, म्हणजेच माझ्या नवऱ्याच्या घराच्या जवळून. मी त्यावेळी माझ्या साडीच्या पदराने चेहरा झाकला होता, म्हणूनच मला कोणीही ओळखले नाही. मी रस्त्यावरून चालत होते. अचानक माझी नजर एका बोर्डवर पडली. घर विकण्यासाठी होते. तेच दुसरे घर होते जे माझ्या नवऱ्याच्या अगदी शेजारी होते, ज्याला लोक कित्येक वर्षापासून विकण्याचा प्रयत्न करत होते. मी काही वेळ तिथे उभे राहून त्या बोर्डकडे पाहत राहिले आणि मग माझ्या डोक्यात एक विचार आला.
मी घरी परत आले आणि बोर्डवर लिहिलेल्या नंबरवर फोन केला. मी म्हणाले, की मला हे घर खरेदी करायचे आहे. मी बोलताना आपला आवाज बदलण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित समोरच्या माणसाचा विश्वास बसला नाही, की इतक्या लवकर ग्राहक मिळेल. यानंतर मी भेटण्यासाठी गेले. त्यावेळी मी आपली ओळख लपवून ठेवली. मी सोन्याची काही बिस्किटे खूप काळजीपूर्वक विकली आणि घराची पूर्ण किंमत चुकती गेली. सगळ्यात मोठी गोष्ट ही होती, की ही पूर्ण खरेदी मी माझ्या सासरच्या लोकांपैकी कोणाच्याही माध्यमातून केली नव्हती, तर एका वकिलाच्या माध्यमातून केली होती. ज्यामुळे कुणीही माझी ओळख जाणू शकले नाही. जेव्हा सर्व व्यवहार पूर्ण झाला, तेव्हा रजिस्ट्रीवर माझं नावावर झाली. तेव्हा मी बराच वेळ ते कागदपत्रे हातात पकडून बसून राहिले. माझ्या मनात एक विचित्र भावना होती. ज्या घरातून माझा अपमान करून मला बाहेर काढले गेले होते, आता मी त्याच घराच्या शेजारी घराची मालकीण बनले होते. त्यानंतर मी त्या घरात राहायला जाण्याचा निर्णय घेतला. मी त्यावेळी सुद्धा आपला चेहरा पदराने झाकला होता. मी कोण आहे हे कोणालाच माहीत नव्हते. हो, ही गोष्ट नक्की होती, की माझ्या नवऱ्याच्या घरचे लोकं आता शेजारी या नात्याने माझी जवळीक वाढत होते. त्यांनी एकदा दोनदा मला विचारले, की "तुम्ही प्रत्येक वेळी आजच्या काळात सुद्धा असा पदर का ठेवता?" तेव्हा मी त्यांना म्हणले, की "कारण माझ्या घरच्यांना हे आवडते आणि मी त्यांच्या रीतिरिवाजानुसार चालते." या बोलण्याने ते लोकं निर्धास्त झाले. मी माझा आवाज नेहमी बदलून त्यांच्याशी बोलायचे. आणि त्यांच्याशी कमीत कमी बोलणं होईल असाच प्रयत्न करायचे. त्यांना हे माहीत होते, की कोणत्यातरी खूप श्रीमंत बाईने ही महागडी जमीन मागेल, की ती किंमत देऊन खरेदी केली आहे. पण त्यांना हे माहीत नव्हते, की ती बाई दुसरी नसून मीच आहे. घर तर खरेदी केले होते. आता त्या घराला बनवायचेही होते. मी एका इलेक्ट्रिक दुकानाच्या मालकाशी बोलले आणि घराच्या आत जेवढे काही गरजेचे इलेक्ट्रॉनिक सामान होते, ते सर्व काही मला हवे असे सांगितले. त्याने मला वेगवेगळ्या गोष्टीची यादी दाखवली. मी म्हणले, की मला वेगवेगळे नाही तर पूर्ण पॅकेज बनवून द्या. मी सुद्धा पैसे खूप विचारपूर्वक खर्च करत होते. असे नव्हते, की संपत्ती हातात आली आणि ती हवेत उडू लागले. अखेर हा पैसा नेहमी टिकणारा तर नव्हता. त्यांनी मला खूप चांगला दर ठरवून दिला. ज्यामध्ये एक फ्रिज, एक टीव्ही, वॉशिंग मशीन, डिशवॉशर मशीन, ब्लेंडर मशीन, वॉटर कूलर, एसी हे सर्व काही समाविष्ट होते. काही दिवसानंतर एक मोठी गाडी माझ्या घरासमोर येऊन थांबली. मजूर सामान उतरवू लागले. मोठमोठे डबे आत जात होते. गल्लीतील लोकं आश्चर्याने पाहत होते. माझ्या नवऱ्याच्या घरच्यांच्या नजरा वारंवार इकडेच वळत होत्या. सर्व सामान आत ठेवण्यात आले होते. घराचे रूप बदलू लागले होते. यानंतर मी फर्निचरवाल्याशी बोलले. मी म्हणाले, की मला 2 खोल्यांचे पूर्ण फर्निचर तयार हवे आहे. घरात 4 खोल्या होत्या, पण सध्या मला 2च खोल्या पूर्णपणे रिनोव्हेट करून घ्यायच्या होत्या. एक ड्रॉइंग रूम आणि एक बेडरूम. काही दिवसानंतर फर्निचरवाले आले. मोठमोठे सोफे, काचेचे टेबल, कपडे, ड्रेसिंग टेबल, मोठमोठे बेड, पडदे सगळं काही हळू आपल्या जागेवर लागत गेले. जेव्हा माणसाकडे पैसा असतो, तेव्हा काय नाही होऊ शकत. मी जेव्हा कधी सोने विकायला जायचे किंवा सोने बदलून घ्यायला जायचे, तेव्हा प्रत्येक वेळी नवीन पेहराव करायचे. कधी मी माझ्या केसांची हेअरस्टाईल बदलून चष्मा लावायचे, तर कधी मी सूट घालून जायचे. पण माझ्या चेहऱ्याचा रंग थोडा मेकअपने बदलून घ्यायचे. कधी मी साडी नेसून जायचे, तर कधी मी बुरख्यातही जायचे. प्रत्येक वेळी मी वेगवेगळ्या दुकानात जायचे, जेणेकरून कधी कोणाला माझ्यावर संशय येऊ नये. अजून तर मी सोन्याची फक्त 3 किंवा 4 बिस्किटच विकली होती आणि इतके सगळे काही झाले होते. तरीही माझ्याकडे अजून खूप सारा पैसा शिल्लक होता. मी बाकीचे सोने आणि पैसे घरात अशा ठिकाणी लपवून ठेवले होते, जिथे कोणी स्वप्नातही विचार करू शकत नव्हते. एक दिवस मी शॉपिंग मॉलमध्ये गेले. कित्येक वर्षानंतर मी स्वतःसाठी मनापासून शॉपिंग केली. मी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जायचे, कधी कपडे पाहायचे, कधी शूज, तर कधी घरच्या सजावटीचे सामान. मी स्वतःसाठी 10 ते 15 जोड्या कपडे खरेदी केले. त्यांच्यासोबतच इतर दागिन्यांच्या गोष्टी, मेकअपचे सामान, स्वयंपाकघराचे सामान, भांडी, क्रॉकरी आणि न जाणे काय. पूर्ण आठवडा शॉपिंग आणि सामान सेट करण्यात निघून गेला आणि फक्त एका आठवड्याच्या आत ते रिकामे घर पूर्णपणे बदलून गेले. ते एखाद्या श्रीमंत कुटुंबाचे घर वाटत होते. आता माझ्या नवऱ्याच्या घरचे लोकही थक्क झाले होते. ते विचार करत होते, की ही कोणतीतरी खूपच श्रीमंत बाई आली आहे, जिने पूर्ण घर भरून टाकले आहे आणि घराचे रूपच बदलून टाकले आहे. आणि खरं विचाराल तर त्यांच्या स्वतःच्या घरात होतेच काय? इलेक्ट्रॉनिकच्या सामानाच्या नावावर फक्त एक फ्रीज आणि इस्त्री. बाकी लोक तर खाटावर झोपायचे आणि बेड तर आमच्याच खोलीत होता. आता जेव्हा हे आपल्या अंगणातून माझ्या घराकडे पाहायचे, तेव्हा त्यांना एक वेगळीच दुनिया दिसायची आणि मला प्रत्येक वेळी हा विचार करून एक विचित्र अनुभूती यायची, की ज्या लोकांनी मला उद्ध्वस्त केले होते, आज मी त्यांच्या अगदी शेजारी राहत आहे आणि त्यांना अंदाजही नव्हता, की त्यांची नवीन श्रीमंत शेजारी दुसरी कोणी नसून माणसे आहे. त्याच सोबतीने मला त्यांच्या घरातील गोष्टींबद्दल समजत होते आणि ज्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या, त्या माझ्यासाठी आश्चर्यकारक तर होत्याच, पण काही अशा
अंशी देवाचा न्यायही वाटत होता. मला समजले, की रमेशने ज्या बाईशी दुसरे लग्न केले होते, ती तर त्याला लग्नाच्या 3 महिन्यानंतरच त्याला सोडून निघून गेली. पूर्ण गल्ली याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती. कोणी म्हणायचे, की दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची, तर कोणी म्हणायचे, की त्या बाईला रमेशचे खरे रूप समजले होते आणि कोणी म्हणायचे, की ती फक्त पैशांसाठी आली होती आणि जेव्हा तिचा हेतू पूर्ण झाला, तेव्हा ती निघून गेली. खरे सत्य जे काही असेल, पण इतके सगळे जण जाणत होते, की ती बाई फक्त रमेशला सोडून गेली नव्हती, तर ती आपल्या पोटगीच्या नावावर 40 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून घेऊन गेली होती आणि यासाठी त्या लोकांना खूप काही विकावे लागले होते. त्यांचे सगळे दागिने गेले, जी काही जमापुंजी होती तीही गेली, जे काही उरले सुरले होते तेही खर्च झाले. कारण जर त्यांनी असे केले नसते तर रमेशला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला असता आणि कदाचित त्याला शिक्षाही झाली असती. कारण आरोहीने त्याला खूप साऱ्या वाईट आरोपांमध्ये अडकवण्याची धमकी दिली होती. म्हणजेच ज्या स्त्रीसाठी त्याने आपले घर उद्ध्वस्त केले होते, तीच स्त्री त्याला रिकाम्या हाताने सोडून गेली होती. मी जेव्हा हे सगळे ऐकायचे तेव्हा मी शांत राहायचे. मला कधी आनंद वाटला नाही, बस एक वेगळीच जाणीव व्हायची की वेळ खरोखर बदलतो. मी माझ्या घरात एक कुत्रा पाळला होता. जेव्हा पहिल्यांदा मी त्याला घरी घेऊन आले होते तेव्हा तो लहान होता, पण दिसायला इतका छान होता. जो कोणी पाहायचा तो थांबायचा. त्याचा रंग सोनेरी होता, डोळे खूप तीक्ष्ण होते, तो प्रत्येक वेळी एकदम सावध असायचा. मी त्याचे नाव सिम्बा ठेवले होते. मी एकटी राहत होते, म्हणूनच मला एका रक्षकाची गरज होती. मी त्याला छतावर ठेवले आणि त्याच्यासाठी लाकूड आणि लोखंडाचे एक छानसे घरही बनवून घेतले. दररोज सकाळी मी त्याला जेवण द्यायचे, त्याच्यासोबत खेळायचे, त्याला अंघोळ घालायचे आणि हळूहळू तो माझ्याशी इतका रुळला की मी जणू त्याची पूर्ण दुनिया आहे. आता जर घरात कोणी पाऊल जरी ठेवले तर तो लगेच भुंकायला सुरुवात करायचा आणि त्याची सगळ्यात चांगली गोष्ट ही होती की तो माझ्याशी खूप प्रामाणिक होता आणि कधीही मला धोका जाणवला तो लगेच माझ्यासमोर येऊन उभा राहायचा. एक दिवस दुपारची वेळ होती, वारा सुटला होता. मी छतावर बसले होते. खूप दिवसानंतर मी खूप आनंदी होते. त्याच वेळी मी माझा चेहरा पदराने झाकलेला नव्हता. सिम्बा माझ्यासोबत खेळत होता. कधी तो चेंडू उचलून माझ्याकडे आणायचा, तर कधी अचानक उड्या मारायचा. मी हसत होते. तेवढ्यात माझ्या एका नंदीची नजर माझ्या चेहऱ्यावर पडली. तिने मला पाहिले आणि पुन्हा पाहू लागली. जणू तिचा विश्वासच बसला नाही. ती एकाकी पळत खाली गेली आणि काही क्षणानंतर त्यांच्या घरातून जोरात आवाज येऊ लागले. या तर मानसी वहिनी आहेत. हो, या तर त्याच आहेत. त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला? या तर आमचे घरही खरेदी करून बसले आहेत आणि घराला अगदी आलिशान कोठी बनवली आहे. या तर खूप पैसेवाल्या निघाल्या. मी छतावर उभी राहून हे सगळं ऐकत होते. माझ्या ओठांवर एक लहानसे हसू आले, कारण 3 वर्षापूर्वी हे लोक मला एक ओझं समजत होते आणि आज माझे सत्य जाणून त्यांचे बोलणे एकदम बदलले होते. खाली त्यांच्या दारात बराच वेळ बातचीत होत राहिली आणि अखेर तेच झाले ज्याची मला अपेक्षा होती. त्यांनी ठरवले की ते माझी माफी मागतील आणि जर शक्य झाले तर पुन्हा एकदा नाते जोडतील, कारण आता त्यांची परिस्थिती आधीपेक्षाही जास्त खराब होती. संध्याकाळ होण्यापूर्वीच माझ्या दरवाजाची घंटा वाजली. मी खिडकीतून पाहिले तर बाहेर रमेश उभा होता. त्याच्यासोबत माझी सासू, नणंद आणि घरचे इतर लोकही हजर होते. मला लगेच समजले की त्यांना सगळे माहीत झालं आहे. मी खूप शांतपणे दरवाजा उघडून एका बाजूला झाले. ते सगळेजण आत आले. माझ्या घराला आश्चर्याने डोळे मोठे करून पाहत होते. पांढऱ्या रंगाचा रंगकाम, सुंदर सजावट, प्रत्येक गोष्ट त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे होती. माझी सासू आधी बोलली, माझी मुलगी, माझी सून. मी लगेच त्यांचा हात, जो माझ्या दिशेने पुढे येत होता, इशाराने खाली करायला लावला आणि म्हणले, काय गोष्ट आहे? काय करायला आला आहात तुम्ही लोक? खोलीत काही क्षणासाठी शांतता पसरली. मग रमेशने आपला गळा साफ केला आणि म्हणाला, तू माझी पत्नी आहेस. मी मी तुझ्याकडे माफी मागण्यासाठी आलो आहे. मला माफ कर. ती बाई तर मला धोका देऊन निघून गेली. बस तूच तर माझी आपली होतीस. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर. तेवढ्यात माझी सासू बोलू लागली आणि बाकीचे सगळे लोकही आपापले बोलत जात होते. कोणी म्हणत होते की माणसाकडून चुका होऊन जाते. कोणी म्हणत होते जुने हेवे दावे विसरून गेले पाहिजेत. कोणी म्हणत होते की कुटुंब तुटले नाही पाहिजे. मी चुपचाप बसून सगळं ऐकत होते, एक एक शब्द, गोष्ट काही न बोलता. जेव्हा सगळे काही बोलून झाले तेव्हा खोली शांतता पसरली. तेव्हा मी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, झाले का तुमचे? आता निघा इथून. माझ्या सासूच्या चेहऱ्याचा रंग एकदम बदलला. ती म्हणाली, पोरी असे करू नकोस. मी हसू लागले आणि म्हणाले, अच्छा पोरी, तुमच्या तोंडातून माझ्यासाठी पोरी शब्द इतका सहज बाहेर आला? जेव्हा मला धक्का देऊन घरातून बाहेर काढले जात होते तेव्हा कुठे होता तुम्ही? आता तुमची ही ममता तेव्हा का म्हणली नाही की माझ्या मुलीसारखी आहेस? हे ऐकताच माझ्या सासूने नजरा खाली केल्या. ती म्हणाली, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, आम्हाला माफ कर. मी दरवाजाकडे इशारा केला आणि म्हणाले, निघा इथून, हे घर माझं आहे. पण ते लोक इतके निर्लज्ज होते की जातच नव्हते, तिथेच उभे होते. तेवढ्यात मी चेहरा फिरवला आणि हाक मारली, सिम्बा. पुढच्याच क्षणी वरून पळत येणाऱ्या पावलांचा आवाज आला आणि सिम्बा पायऱ्या
उतरून माझ्यापाशी आला. त्याला समोर पाहून सर्वांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याची साखळी माझ्या हातात पकडली होती. मग मी त्यांच्याकडे पाहून म्हणाले, "इथून निघताय का मी याची साखळी सोडू?" ते पाहून लोक खूप वाईट प्रकारे घाबरले. रमेशची पावले मागे हटली. माझ्या सासूने दरवाजाकडे पावले टाकले आणि बाकीचे लोकही थरथर कापले. जशी मी साखळी ढिली केली, ते सगळेजण जवळपास पळतच घराबाहेर निघून गेले आणि मी लगेच दरवाजा बंद केला. दरवाजा बंद होताच मी काही क्षणासाठी तिथे उभी राहिले. मग हळूहळू सोफ्यावर बसले. त्या दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळाली, जी मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही. 3 वर्षापूर्वी मी याच कुटुंबासमोर हतबल आणि लाचार उभे होते आणि त्यांच्याकडे भीक मागत होते आणि त्यांनी मला घराबाहेर काढू नये आणि आज तेच लोक माझ्यासमोर उभे राहून विनवण्या करत होते. वेळ खरोखरच खूप विचित्र गोष्ट आहे. 2 आठवड्यानंतर मी थेट न्यायालयात गेले आणि मी रमेश विरुद्ध घटस्फोटाची केस तयार केली. मी हे काम आधीही करू शकले असते, पण आता कारणातली माझी मजा वेगळी होती. आता तो माफी मागत होता, पण आता माफी मागून काही होत नाही. मी जाऊन साफ सांगितले की त्या लोकांनी मला धक्के देऊन घरातून काढले होते. मी गेल्या 3 वर्षापासून त्यांच्यापासून वेगळी राहत होते आणि त्यांनी मला कोणताही खर्च पाणी दिला नव्हता, ना मला कोणताही आधार दिला होता आणि इथपर्यंत मी माझ्याबद्दल 3 वर्षात त्यांनी कोणतीही चौकशी सुद्धा केली नव्हती. हे सगळं ऐकल्यानंतर जास्त वादाची गरज पडली नाही. गल्लीतल्या लोकांचीही साक्ष घेतली गेली. प्रकरण एकदम स्पष्ट. पहिल्या सुनावणीतच निकाल माझ्या बाजूने झाला. जेव्हा मी न्यायालयातून बाहेर आले तेव्हा माझ्या हातात कागदपत्रे होती. कित्येक वर्षानंतर मी माझ्या छातीवरून एक खूप मोठे ओझे उतरवल्यासारखे वाटले. अखेर मी त्या माणसांच्या नात्यातून मुक्त झाले होते, ज्याने माझी कधी कदर केली नव्हती आणि यावेळी मला कोणी घरातून काढले नव्हते. तर मी स्वतः आपल्या मर्जीने आपल्या आयुष्यातील या काळा दरवाजा नेहमीसाठी बंद करून बाहेर आले होते. यानंतर माझ्या सासरच्या लोकांच्या कर्माचे फळं इथेच थांबले नाहीत. काही काळानंतर समजले की खूप कष्टाने ज्या नंदेचे लग्न केले होते तिचाही घटस्फोट झाला. सासू आजारी पडून खाटेवर खिळली. जाऊबाईलाही मुले होत नव्हती. माझ्या नवऱ्याचा 2दा अपघात झाला होता. म्हणूनच त्याची अवस्था अशी झाली होती की तो इच्छा असूनही कोणाशी लग्न करू शकत नव्हता. त्यांनी आपल्या ओळखीमध्ये काही लोकांकडे नात्यांबद्दल बोलणी केली, पण त्या लोकांनी साफ नकार दिला. त्यांनी हेच सांगितले की जेव्हा मानसीसारख्या सुस्वभावी मुलीसोबतच हा संसार करू शकला नाही, तर मग दुसऱ्या कोणासोबत काय निभावणार? मी असे म्हणत नाही की सगळेच पुरुष वाईट असतात, पण काही लोकांमुळे विश्वास उडून जातो. मी माझ्यासाठी हेच विचार केले की जर मला भविष्यात कोणी आवडले आणि कोणाला आपल्या लायकीचे समजले, तर मी त्याच्याशी लग्न नक्की करेन. पण अजूनही मी फक्त स्वतःला वेळ देत आहे, स्वतःवर प्रेम करत आहे आणि आरामात आपले आयुष्य घालवत आहे. यानंतर मी माझ्या आई-बाबांच्या पैशांच्या बाबतीत खूप मदत केली आणि त्यांना भेटायलाही गेले. त्यांना मी सगळं काही स्पष्ट सांगितले. त्यांनी मला समजवले की माफ करून देणेच जास्त चांगले आहे. पण मी त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिले नाही, कारण मला माहीत होते की ते तर बस त्याच जुन्या घासून गुळगुळीत झालेल्या गोष्टी बोलणार. म्हणूनच मी फक्त पैसे देऊन परत आले. मग ती तंदूरवाली बाई जिने मला काम दिले होते, मी तिलाही भेटायला गेले. मी तिच्या मुलांसाठी खूप सारे सामान घेऊन गेले आणि तिच्या हातात काही पैसे ठेवून आले. तो माणूस जो मला समोसे भजी बनवण्यासाठी उधारीवर रेशन दिले होते, मी त्यालाही भेटले. मी त्या सर्व लोकांना भेटायला गेले आणि त्या सर्वांची मदत केली, कारण मला आता असे वाटते की जणू तेच सगळे लोक माझे आपले होते, ज्यांनी कठीण काळात माझी साथ दिली होती. बाकी सगळे तर मतलबी आहेत. इथपर्यंत की माझे आई बापही, ज्यांनी 3 वर्षात कधी माझी कोणतीच बातमी घेतली नव्हती. पण कारण माझे त्यांच्याशी रक्ताचे नाते आहे म्हणूनच मी त्यांना आर्थिक मदत करेन. बाकी मला त्यांच्याशी फारसे देणे घेणे नाही. आज मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. असू शकते की लोकांना वाटले की मी चुकीचे केले, पण माझ्या नजरेत मी अगदी योग्य केले. मित्रांनो, जर तुम्ही लोक मानसीच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली का हे कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ही एक काल्पनिक कथा आहे, ज्याचा वास्तविक घटना किंवा व्यक्तींशी कोणताही संबंध नाही. याचा उद्देश केवळ मनोरंजन आणि शिक्षण प्रदान करणे हा आहे. पात्रांना आणि घटनांना वास्तविक मानले जाऊ नये. धन्यवाद.